नमस्कार. शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र, आपल्या भारतभूमीतलं रुजलेलं शास्त्र. तर त्याच्याविषयी जेव्हा वन ऑन वन पेशंटशी बोलते तेव्हा नेहमीच सांगत असते की आपण कसं वागायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे वगैरे वगैरे. तर त्या अर्थाने आजचा विषय घेतला आहे डोकेदुखी. घराघरामध्ये प्रत्येकालाच कधी ना कधी डोकेदुखीचा अनुभव असतोच. आणि आताच्या लाईफस्टाईलमध्ये आपली जी फास्ट लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण हेही बघतो की पटकन गोळी घेतली, अँटासिडची गोळी डोकेदुखीवर चालते माहिती असतं लोकांना, किंवा पेनकिलर चालतात हे माहिती असतं, तर ते घेऊन मोकळं झालं. पण जर का आपल्याला कळलं की अरे आपल्या कुठल्या गोष्टींमुळे डोकेदुखी होती आहे किंवा काय केलं म्हणजे डोकेदुखी गंभीर समजायला पाहिजे, मग आपल्याला या बाबतीमध्ये आयुर्वेद कसा गायडन्स देतो हे आपण आजच्या सत्रामध्ये बघूयात. डोकेदुखीचं जर आपण डिव्हिजन केलं तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे विभाजन आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये एक स्वतंत्र डोकेदुखी आणि परतंत्र डोकेदुखी असते. स्वतंत्र डोकेदुखी म्हणजे काय, तर डोक्याचे जे आजार असतात त्यातनं निर्माण होणारी डोकेदुखी. त्याच्यामध्ये मग आयुर्वेदामध्ये वाताचे, पित्ताचे, कफाचे आणि कृमिज असं पण शिरोरोग सांगितलेत. आणि बाकीचे मध्ये सूर्यावर्त, अनंतवात, अर्धावभेदक म्हणजे चला आपण अर्धशिष्य म्हणतो, शंखक, असे वेगवेगळे प्रकार सांगितलेत. आधुनिक शास्त्राप्रमाणे पण आपल्याला माहिती आहे की मेंदूच्या आजारांमध्ये कुठेतरी ट्यूमर असेल किंवा तिथे रक्तस्राव झालेला असेल त्यामध्ये सुद्धा, किंवा जलसंचिती झाली असेल, हायड्रोकिफॅलस त्याला म्हणतात, तर त्या वेळेलासुद्धा डोकेदुखीचा अनुभव अनेक पेशंटनी घेतलेला असतो. दुसरं एक विभाजन आहे ते स्वरूपानुसार आहे. म्हणजे काय, तर वाताचे जे शिरोरोग असतात किंवा डोकेदुखी असते त्याच्यामध्ये विषम डोकेदुखी असते. कधीतरी खूप जास्त होते, कधीतरी कमी होते. किंवा पित्ताची जी असते त्याच्यामध्ये खूप बर्निंग सेन्सेशन असतं किंवा खूप गरम गरम डोकं झालेलं असतं. कफाची जी असते त्याच्यामध्ये खूप डोक्याला जडपणा आलेला असतो किंवा घाव घातल्यासारख्या वेदना असतात. कृमीचे जे शिरोरोग असतात, कृमीपासून निर्माण होणारी जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये अक्षरशः लोक असं सांगतात की किडे चावल्याप्रमाणे डोकेदुखी होते. तसं स्वरूपानुसार त्याच्यामध्ये भेद आहेत. आणखीन तसं जर स्वरूप पाहिलं आपण तर कशाने होते म्हणजे हेतूनुसार पण त्याच्यामध्ये भेद होतात. जसं की गार पाणी प्यायल्याने, पोट बिघडल्याने, जर का ग्रहणीचा आजार असेल जसं IBS तुम्हाला माहिती असेल, इरिटेबल बाउल सिंड्रोम, तशा आजारांमध्ये, किंवा खूप वारं लागल्यामुळे, किंवा खूप स्ट्रेस आल्यामुळे, खूप रडल्यामुळे, आम्लपित्त झाल्यामुळे, अशा वेगवेगळ्या हेतूनुसार दिसणारी पण डोकेदुखीचं पिक्चर आपल्याला दिसतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेद सांगतं की काही छोटे छोटे जर उपाय केले, जर हे समजून घेतलं, जशी वाताची डोकेदुखी असेल तर त्याला घट्ट डोकं बांधून जर घेतलं किंवा शिरोभ्यंग केला म्हणजे हेड मसाज केला कोमट तेलाने, त्याला काढ्याची वाफ घेतली तर ती डोकेदुखी लगेचच थांबायला मदत होते. पित्ताची जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये समजा आपण जळवा लावून घेतल्या किंवा माक्यासारख्या ज्या वनस्पती असतात ज्यांचा जर आपण स्वरस काढला, माका म्हणजे भृंगराज आम्ही त्याला म्हणतो, त्याचा जर फ्रेश रस काढला तो जर आपण सकाळ संध्याकाळ प्यायला तर पित्ताची म्हणजे आम्लपित्ताने होणारी जी डोकेदुखी असते ती लगेचच थांबायला मदत होते. किंवा त्रिफळा तुम्ही ऐकून असाल, त्याच्यामध्ये आमलकी जी असते, आवळा, ती अत्यंत डोकेदुखीसाठी लाभदायी असे वनस्पती आहे. तर साधं त्रिफळाची पावडर, चूर्ण जर आपण जेवणाच्या अगोदर, रात्रीच्या जेवणाच्या अगोदर घेतलं तर आपल्याला डोकेदुखी जी परत परत होणारी असते ती परत परत होत नाही, म्हणजे डोकेदुखीची टेंडन्सी कमी होते. कफाची जी डोकेदुखी असते त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं धूमपान करू शकतो. धूमपान म्हणजे काय, की जो धूर असतो त्या धुराचं इन्हलेशन नाकातून करायचं असतं आणि तोंडाने तो धूर सोडून टाकायचा असतो. मग अगदी घरगुती लेवलला आपण ते ओवा जर तापलेल्या तव्यावरती घातला, त्यातनं जी धुरी येते ती घेऊनसुद्धा कफाची डोकेदुखी थांबू शकते. तर अशा विविध अंगांनी जर आपण त्याचा अभ्यास केला की कशाने नक्की झाली आहे, तर आपण नक्की ती डोकेदुखी घरगुती लेवलला पेनकिलर न घेता, कुठलाही अँटासिड न घेता सुद्धा थांबवू शकतो. काही डोकेदुखी या अशा असतात की त्या गंभीर स्वरूपाच्या असतात. म्हणजे काही डोकेदुखींचं वर्णन असं केलं आहे की 10 ते 12 दिवसात मृत्यूसुद्धा येऊ शकतो.
तर असे डोकेदुखी जे असतात त्याच्यामध्ये जनरली असं असतं की खूप अस्वस्थपणा असतो, इंद्रियांचं जे काम असतं ते नीट होत नसतं, डिसिजन पॉवर जी असते ती कमी पडत असते किंवा माणसाला बेशुद्धी असते. अशा प्रकारची जी डोकेदुखी असते की सतत आणि काही केलं तरी ती थांबत नसते. अशा वेळेला मात्र आपल्याला नक्की वैद्यांचा सल्ला हा घ्यायला लागतो की नक्की डोक्यामध्ये काही वेगळे आजार तर नाही उत्पन्न झालेले. त्याच्यामध्ये आपण जर स्वरूप पाहिलं तर जेव्हा कानशिला दुखत असतात म्हणजे टेम्पोरल लोबच्या इथे जेव्हा डोकेदुखी असते तेव्हा ती जनरली कष्टातून म्हणजे वाताशी निगडित ती असते. तर त्याला डोकं बांधून केलेला उपाय हा लगेचच लागू पडतो. जेव्हा ती माथ्यावरती असते इथे असते तेव्हा पित्ताचा त्याला संबंध असतो. जेव्हा ती मागच्या बाजूला असते तेव्हा ती वायूच्या उदावर्तामुळे झालेली असते. म्हणजेच काय तर मलविबंधामुळे, कॉन्स्टिपेशनमुळे किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या काळामध्ये जेव्हा त्यांना रजकृच्छ्रता असते म्हणजे चांगल्या प्रकारे ब्लिडिंग होत नसतं त्यावेळेला त्यांना ती डोकेदुखी जाणवते. अशा अनेक स्त्रियांचं लक्षण त्या घेऊन येतात की नेमकं पाळी सुरू व्हायच्या आधी 2-3 दिवस डोकेदुखी होत असते. तर त्या स्त्रियांना आपण अभ्यंगतीला किंवा बस्तीसारखे उपाय केले तर अशा प्रकारची डोकेदुखी त्यांची पूर्णपणे जाऊ शकते. तर ह्या सगळ्या डोकेदुखीमध्ये आपण काय काय करू शकतो तर अगदी छोटे छोटे उपाय जसे सांगितले की लेप एक करू शकतो. लेप कशाचे तर जायफळ, वेखंड, सुंठ या सगळ्या ज्या अगदी आपल्याला लगेचच अवेलेबल असणारे वनस्पती त्याचे लेप आपण करू शकतो. कधी कधी नाकाचं हाड वाढलेलं असल्यामुळे डोकेदुखी असते तर त्याच्यावरती एक खूप छान लेप आहे, कोंबड नक्की म्हणून एक वनस्पती आहे. तिचं जो लेप असतो तो असा चांगला ओढ बसवणारा असतो नाकावर जर आपण लावला तर त्याचं जर आपण लेप सतत लावत राहिलो 3-4 महिन्यापर्यंत तर नाकाचं हाड जे सेप्टम आहे ते पण जे वाकडं झालेलं असतं त्याला DNS म्हणतात ते सुद्धा सरळ व्हायला मदत होत असते. पण ते गोष्टी पेशंटली करायला लागतात की 1 दिवस केलं 10 दिवस केल्याने ते उपाय त्याचा फायदा होत नाही, तो महिनोन ते आपल्याला ते करायला लागतं. पण आपण सर्जरी त्याच्यामुळे टाळू शकतो. समजा कानाच्या कुठल्या आजारांनी डोकेदुखी असेल तर आपल्याला त्याच्यासाठी पण कानामध्ये काही कर्णपुरणसारखे आपण उपाय करू शकतो. तोंडामुळे म्हणजे तोंडातले आजार किंवा तर समजा टॉन्सिल्समुळे खूप वाढल्यामुळे पण ती डोकेदुखी होत असेल तर आपल्याला गुळण्या करण्यासारखा एक उपाय आपण करू शकतो. मुलांमध्ये जनरली हे दिसतं की त्यांच्यामध्ये टॉन्सिल्स जेव्हा वाढत असतात किंवा घसा नेहमी त्यांचा दुखत असतो, ज्या मुलांमध्ये कफाची टेंडन्सी त्यांच्यामध्ये आपल्याला गुळण्यांचा जो फायदा आहे तो डोकेदुखीसाठी खूपच चांगल्या पद्धतीने काम करताना दिसतो. तर त्याची अत्यंत साधं स्वरूप ते गंभीर स्वरूप हे ओळखण्यासाठी आपल्याला वैद्यांची मदत ही घ्यावी लागते. मग त्यानुसार आपल्याला लेप करायचा आहे का नस्य करायचा आहे, म्हणजे नाकात थेंब घालून ते होणार आहे का, त्यासाठी शिरोभ्यंग करायला पाहिजे का शिरोबस्ती करायला पाहिजे का पंचकर्मातलं जे रक्तमोक्षण हा प्रकार सांगितला आहे म्हणजे सार्वधिक ज्यांच्यामध्ये हायपरटेन्शनमुळे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे डोकेदुखी असते त्यांच्यामध्ये आपल्याला रक्तमोक्षणाचा उपाय पण कधी कधी करावा लागतो किंवा त्यांच्यामध्ये जळवा लावून पण फायदा होताना दिसतो. माक्याचा त्याच्यामध्ये जास्त फायदा दिसतो. नंतर पंचकर्मामधलं जे विरेचन म्हणून कर्म आहे ते आपल्याला डोकेदुखी पूर्णपणे म्हणजे कायमस्वरूपी घालवण्यासाठी गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये त्याचा फायदा होतो. वमन हे जे कर्म आहे ज्याच्यामध्ये उलटी करवतात तर त्यांच्यामध्ये कफाची टेंडन्सी जास्त आहे आणि डोकेदुखी आहे त्यांच्यासाठी वमन हा पण उपक्रम खूप चांगला फायदेशीर ठरतो. आम्ही गेली 23 वर्ष शुभंकर आयुर्वेदमध्ये या सगळ्या ट्रीटमेंट्स देतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळतात पेशंट. तर नुसतंच अँटासिड घेणं किंवा पेनकिलर्स घेणं या आणि तात्पुरती डोकेदुखीची जाणीव बंद करणं यापेक्षा अशा जर आपण निदान त्याचं काय आहे, हेतू काय आहेत आणि छोट्या छोट्या घरगुती उपाय जर केले, मोठे गंभीर आजार असताना वैद्यांकडनं नीट समजून घेतलं तर ही डोकेदुखी आपल्या शरीरात राहत नाही आणि त्या अर्थाने आयुर्वेदिक चिकित्सा त्याला अगदी 100% फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला या बाबतीमध्ये कधीही काही शंका असेल, कुठली मदत हवी असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आज इथेच थांबते. धन्यवाद. परत भेटू.